अगस्ती महाविद्यालयाचा MA भूगोल विभागाचा निकाल 0% लागलाय। अगस्ती महाविद्यालयाच्या इतिहासातला हा सर्वात नीचांकी निकाल मानला जातोय। दरम्यान या मुलांना शिकवण्यासाठी 3 PhD धारक शिक्षक असून हे शिक्षक सोसायटीत हुजरेगिरी करत असल्याचे एक निनावी पत्र अकोले टाइम्सला प्राप्त झाले। भूगोल विभागाला 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता। या 10 पैकी 10 विद्यार्थी नापास झाले आहेत। या प्रकरणाचा अकोले टाइम्स करणार पाठपुरावा। अकोलेचे माजी सरपंच सुमन जाधव यांची पुतणी प्रगती जाधव साळवे हिची हत्या झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी अकोले शहरात मोर्चा काढलाय। मयत प्रगतीचा छळ करून तिची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता। आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही सुमन जाधव यांनी दिलाय। या मोर्चाचे नेतृत्व अरुण रुपवते, डॉक्टर संदीप कडलक, प्रगतीचे चुलते सुरेश जाधव यांनी केले। या मोर्चाला अनेक संघटनांनी पाठिंबाही दिलाय। मानधन नको वेतन हवे अशा घोषणा देत अंगणवाडी सेविकांचा मोर्चा आज अकोले तहसील कार्यालयावर धडकला। अकोले तालुका अंगणवाडी सेविकांनी आज अकोल्यात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता। महिलांच्या या मोर्चाने अकोल्यात मोठी वाहतुकीची कोंडी झाली। बोटा परिसराला वरदान ठरलेले कोटमारा धरण पावसाळा संपत आला तरी अजूनही कोरडेच आहे। आंबी दुमाला कुरकुटवाडी बोटा केळेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतोय। मात्र यंदा या परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने हे धरण अजूनही कोरडेच आहे। कोटमारा धरण गत वर्षी ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरले होते। मात्र यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी धरणात पाणी न आल्याने गोकुळ कुरकुटे, समीर कुरकुटे, सुरेश कुरकुटे, गोविंद कुरकुटे, प्रसाद राजगुरव या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। कोथरूड जिल्हा परिषद गटात विकास कामे व्हावे या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख यांनी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक विजय देशमुख यांनी ही भेट घडून आणली आहे। या भेटीमुळे अकोले तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। पिंपदरी गावच्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न झाले। या शिबिराचा गावातील गरीब लोकांना फायदा व्हावा यासाठी बाळा महाराज रंदे दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेरच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात डॉक्टर रोहित शिंदे यांनी 102 रुग्णांची तपासणी केली। या शिबिरात सरपंच श्रीरंग गडाळे, माजी सरपंच हौशीराम रंदे, पोलीस पाटील विकास रंदे, राम रंदे, दत्तू रंदे, भास्कर रंदे, अविनाश रंदे, भाऊसाहेब रंदे, बाळासाहेब रंदे, गणपत थोरात, रमण टेलर, सीताराम गायकवाड, बाळू भोजने आदी ग्रामस्थ उपस्थित होते। कोटि कोटि आकुल हृदयों में सुलग उठी है जो चिनगारी, अमर आग है, अमर आग है। शोकाकुल